सेपाकथया नितम् अल्पाक्षरम् असन्निग्धं सारवत् विश्वतोमुखम् अस्तो ब्रह्मणवद्यं च सूत्रं सूत्रविदो विदो सूत्रं सूत्रविदो विदो श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की शरण श्री चक्रधर स्वामी की जय. साधनदाता श्री चक्रधर प्रभूंच्या त्रयकुळांतर्गत अनुसरलेला प्रभू श्री चक्रधर महाराजांचा त्रयकुळांतर्गत असलेला उभयता साधक वर्ग साधनदाता श्रीमंत श्री चक्रधर प्रभूंच्या विचारधारेला अनुसरू पाहत असलेला प्रभू श्री चक्रधर महाराजांचा गृहस्थ साधक उभयता गृहस्थ साधक वर्ग. बंधूंनो, हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते शिवराज दादाजी नांदेडकर. हा नांदेडकर घराणा असा आहे. महानुभाव पंथाचे पहिले आचार्य नागदेव भट्ट, आचार्य नागदेवाचार्य यांच्या नात्यातल्या दोन मुली स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या या परमार्गामध्ये आचार्यांजवळ अनुसरल्या. ती म्हणजे एक नाती नागाईसा त्यांची नात आणि दुसरी त्यांची पुतणी धाडी नागाईसा. या धाडी नागाईसा अटनक्रमाने आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये आल्या. नांदेडला भावतीर्थावरती स्थानवंदन करत असताना त्यांचे एक थोर पंडित विद्वान मुनिवास नांदेडकर यांची भेट झाली आणि या भेटीमध्ये त्यांची प्रचंड तत्वावरती, ईश्वरीय तत्व काय आहेत या तत्वज्ञानावरती प्रचंड चर्चा झाली. धाडी नागाईसांनी मुनिवासांना अनेक तत्व श्रीमद भगवद्गीतेचे दाखले देऊन स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या तत्वज्ञानाचे, कलियुगातलं तत्वज्ञान आहे, लीळाचरित्र हा एक जगातलं सगळ्यात मोठं तत्व आहे. हे आधुनिक मराठी भाषेतलं तत्व आहे. या तत्वाचे अनेक दाखले देऊन धाडी नागाईसांनी मुनिवासांना निरोपण करायला सुरुवात केली. त्यांनी या सृष्टीची निर्मिती सांगितली. या सृष्टीमध्ये असणारे 4 नित्य पदार्थ नागाईसांनी मुनिवांना सांगितले. आपण मात्र या कुठल्याही पदार्थांचा, आपण ज्या सृष्टीमध्ये आहोत ती सृष्टी काय आहे, आपण जिथे आहोत, ज्या गावामध्ये आहोत ते गाव काय आहे, आपण कोण आहोत. प्रथमतः आपण प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारायला पाहिजे, ते म्हणजे आपण कोण आहोत. प्रथमतः आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला पाहिजे की खरं म्हणजे आपण कोण आहोत. मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो, मला या सृष्टीमध्ये कुणी आणलं, का आणलं, कशासाठी आणलं, माझं या सृष्टीमध्ये, या मनुष्य देहामध्ये येण्यामागचं माझं काय प्रयोजन आहे, माझ्या कर्माची गती काय असेल, आपले कर्म कसे आहेत, आपण ज्या मनुष्य देहामध्ये आहोत हे आपल्या कर्म अर्जकत्वानुसार आणि आपल्याला पूर्वतेही घडलेल्या भजनानुसार आपल्याला हे मनुष्य देह, मग तो स्त्रीलेप असेल, पुरुषलेप असेल, पुरुषामध्ये रंग कसा आहे, ऐश्वर्य कसं आहे, स्त्रियांमध्ये आपला ज्या स्त्रीमध्ये ज्या स्त्रीलेपामध्ये आपला मनुष्य देह आहे तो स्त्रीदेह कसा आहे, या आणि यासारख्या अनेक गोष्टी आपण याचा सखोल बारकाव्यानं आत्मपरीक्षणात्मक विचार करायला पाहिजे. या अशा सृष्टीमध्ये अनंत सृष्टी मागे गेल्या, ऐशी अनंत जन्मे गेली आणि अनंत जन्म पुढे पण जाणार आहेत. मूळ सृष्टीच्या 3 परवडी गेल्यानंतर
सृष्टी रचल्या गेली ते कृतयुग आलं. आताच पूर्वील वक्त्यांनी सांगितलं की कृतयुगामध्ये हंस अवताराने सनक सनकादिकांना ज्ञान दिलं. कृतयुगाच्या अंती त्रेताच्या प्रारंभी श्री दत्तात्रय बाबांनी तेच ईश्वरीय तत्वज्ञान पुढील जीवांना दिलं. तिथे पुढे द्वापार युगाच्या अंती 5162 वर्ष झाले. भगवान श्रीकृष्ण महाराजांनी 5162 वर्षापूर्वी युद्धाच्या रणांगणावरती अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेसारखं जगातलं सर्वात श्रेष्ठ तत्वज्ञान सांगितलं. आणि या तत्वज्ञानाला आज प्रस्तुत 5162 वर्ष पूर्ण होतात. खऱ्या अर्थानं आपण या तत्वज्ञानाकडे कधी किती अवलोकून बघितलं हे विचार करण्यासारखी बाब आहे. माझा आपणा सर्व सद्भक्तांवरती इथे असलेले असोत अथवा नसलेले असोत त्यांच्यावरती आम्ही एक आक्षेप करतो की बंधूंनो, तुम्ही त्या तळमळीने मुलांना आपल्या गावात जिथे असेल तिथे मठा मंदिरामध्ये कुठेही साधू आहेत, प्रत्येक मठा मंदिरामध्ये साधू आहेत, त्यांना प्रथमतः श्रीमद भगवद्गीतेचे 700 श्लोक 18 अध्यायामध्ये त्यांच्याकडून तुम्ही पाठ करून घेतले पाहिजे. भलेही त्या श्लोकांचा अर्थ कळत नसेल तर हरकत नाही. होत नसेल, ज्यांच्याकडे ती व्यवस्था नसेल, दरवर्षी उन्हाळ्यामध्ये आमच्या वारंग्याला श्री दत्तात्रय बाबा मंदिरामध्ये आम्ही मुलांचं संस्कार शिबिर घेतो. 10 दिवस संस्कार शिबिरामध्ये दरवर्षी पाठवा. दरवर्षी एक अध्याय तरी आम्ही त्यांच्याकडून पाठ करून घेतो. मला असं वाटतं की मोगाईचे बाबा पण दरवर्षी मुलांचं संस्कार शिबिर घेतात. तिकडच्या भागातल्या लोकांनी त्यांना जे जे जवळ पडतं त्या संस्कार शिबिरामध्ये लोणारकर कुठल्याही संस्कार शिबिरामध्ये गेलात, कुठल्याही मठा मंदिरामध्ये गेलात, बघा मुस्लिम लोक त्यांच्या मुलाकडून लहानपणी कुराण पाठ करून घेतात. मग आपण ती श्रीमद भगवद्गीता जगातलं सगळ्यात मोठं तत्वज्ञान आहे. भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद भगवद्गीतेमध्ये फार मोठं तत्व तुम्हाला सांगितलेले. श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये म्हणतात, मया दक्षिण प्रकृती सुयते सचराचरम हेतून अनेन पंक्तय जगद्वी परिवर्तते. मैं या सृष्टीचा अध्यक्ष आहे, चालक आहे, पालक आहे, पोशिंदा आहे, अन्नदाता आहे, सर्वेश्वर आहे. मी चर आणि अचर, चालक, चेतन आणि जड या संपूर्ण सृष्टीचा मी निर्माता आहे. ज्या परमेश्वरानं ही सृष्टी निर्माण केली, कशासाठी केली? या सृष्टीमध्ये नित्य 4 पदार्थ आहेत. जीव आहे, देवता आहे, प्रपंच आहे, परमेश्वर आहे. परमेश्वर तर आनंदमय आहे, ज्ञानमय आहे, प्रेममय, बुद्धमय, निर्गुण आहे, निराकार आहे, केवळ आहे, निजानंद आहे. या आनंदमय परमेश्वराला काय खटाटोप करण्याची गरज होती? बघा, एखादा माणूस एखादी संस्था उभी करतो, एखादा माणूस एखादा साखरेचा कारखाना उभा करतो, किंवा एखादा माणूस कारचा कारखाना निर्माण करतो, कुणी मोटरसायकलचा कारखाना निर्माण करतो. प्रत्येक जर एक कारखाना उभा करतो त्याच्यामध्ये इन्कमिंग पाहिजे, नफा पाहिजे. श्रीकृष्ण महाराजांनी त्या परमेश्वराने हे कारखाना उभा केलाय सृष्टी रचून जीवाच्या उद्धाराचा. मग जीवाच्या उद्धारासाठी ज्या कारखान्याची निर्मिती केली, या कारखान्यामध्ये जीवाचं उद्धारण किती होतं? 1 टन ऊसाच्या गाळप नंतर 1 क्विंटल साखर निघते. इथं अशी परिस्थिती आहे, 1 किलो साखर आणि 99 किलो दारू निघते. कारखान्याची परिस्थिती अशी झाली आहे, या ईश्वरीय कारखान्याची परिस्थिती अशी झाली आहे की मनुष्यानाम सहस्रेषु, हजारात 1 जीव अनुसरतो आणि बाकीचे 999 जीव प्रपंचाकडे पळतात. ईश्वर भक्ती वेळ नाही. केस पांढरे झाले रे बाबा, भात खाला जेवण संपलं, केस पिकले जीवन संपलं, परंतु नाही बाबा, अजून आमचं जीवन बाकी आहे. संसारामध्ये काय राहिलं? हिराईसा म्हणता सारंग पंडितांना, जी चुलीवरची खीर खाल्ली ती चुलीवरची काय राख खाल, पण आम्हाला राख नाही बाबा. त्या राखेत माकलेला चिकन सुद्धा खायची इच्छा आहे, पण आम्हाला काही संसार सुटत नाही. राखेत माकलेला चिकन आम्ही काही करू, पण संसार आम्हाला सुटत नाही. मग सृष्टी रचली कशासाठी परमेश्वराने? आम्ही
आम्ही अनुसरलो, आम्ही उपदेश घेतला, संपलं बाबा, झालं. उपदेश घेतला म्हणजे पहिला वर्ग आहे. असे तुम्हाला पहिला, दुसरा, तिसरा, असं 10वी 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, पदवी, पदव्युत्तर आणि त्याच्यानंतर एखादी डिग्री केल्यानंतर तुम्हाला MPhil, PhD, बीएड, डीएड, कुठल्या तरी तुमच्याकडे एखाद्या डिग्र्या असल्याशिवाय, आणि त्याच्यानंतर आता तर अजूनही आमच्या वेळात इथपर्यंत ठीक होतं, आता CET, नीट, अजून प्रकारच्या डिग्र्या अजून आलेल्या आहेत. आणि मग ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षेनंतर तुम्हाला कुठेतरी साधारण नोकरी मिळते. आज आमच्या वेळेला PhDचा माणूस रिकामा राहत नव्हता. आता PhDचे माझे कित्येक मित्र आहेत, ते चपराशाची नोकरी करायला, पोलीस भरती, डॉक्टरेट, PhD झालेला माणूस पोलीस भरतीला. मग ज्या परमेश्वरानं ही सृष्टी रचली त्या सृष्टीचा फायदा काय? तुम्ही टाकलेल्या साखर कारखान्यामध्ये 99 किलो दारू निघते आणि 1 किलो साखर निघते. साखर कारखान्याचा फायदा आहे का? मग तो कारखाना कशाचा आहे? दारूचा. हे आमच्या वाक्याच्या पाटलांनी सांगितलं, दारूचा कारखाना आहे बाबा, आणि आम्हीही त्या दारूच्याच कारखान्यात आहोत. बाबाच्या कारखान्यात काही यायला जमच ना झालंय. बघा, ज्या परमेश्वरानं ही सृष्टी कशासाठी रचली? जीवांच्या उद्धारासाठी. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा पहिल्या प्रसंगाला अर्जुनाला समस्या उत्पन्न झाली, विषाद म्हणजे दुःख झालं. प्रचंड दुःख झालेल्या अर्जुनाचं समाधान करत करत श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला पुढे नेतात. त्याला ज्ञान सांगतात, कर्म सांगतात, कर्मसन्यास सांगतात, आत्मकल्याण सांगतात, भक्ती सांगतात, क्षेत्र क्षत्र विभाग योग सांगतात, पुरुषोत्तम योग सांगतात. असं प्रचंड निरूपण केल्यानंतर श्रीकृष्ण महाराज शेवटी त्याला सांगण्या अगोदर अनेक प्रसंगाचे दाखले देतात आणि श्रीकृष्ण महाराजांनी त्याला म्हटलं, अब्रह्मा भुवना लोका पुनरावर्ती गुण मामू प्रत्येतु कंतेय पुनर्जन्म नवितते. हे भक्त वत्सल अर्जुना, तुला जर तुझ्या जीवनाचं भलं करून घ्यायचं असेल तर ब्रह्मा भुवना लोका म्हणजे तू त्या चैतन्य मायेपर्यंत, मायेसह खालील देवतांच्या या सगळ्या कुठल्याही फळाला गेला तिथं पुनरावृत्ती आहे, परत येणं आणि जाणं आहे. बघ तुला काय करायचंय ते, तिथून पतन आहे, ते नित्य शाश्वत केवळ सुख तिथे नाहीये. तू एक जीव आहेस, मी परमेश्वर आहे. 81 कोटी 1.25 लाख या देवता सृष्टीमध्ये आहेत. ह्या बघ देवता आहेत, या देवतेंचे 9 थोवे आहेत, कर्मभूमी, अष्टदेवनी, अंतराळ, स्वर्ग, कैलास, वैकुंठ, क्षीराब्ध, अष्टभैरव, विश्व आणि चैतन्य. या 81 कोटी 1.25 लाख 10 देवता या 9 थोव्यामध्ये गुंपलेल्या आहेत. इथे उपासना केली तर अब्रह्मा भुवना लोका पुनरावृत्ती नोर्जुन, तुझं इथे पतन आहे बेटा. मामू प्रत्येतु कंतेय, तू माझ्या ठिकाणी मन लावलास आणि इथे जर तू स्वतःला समर्पण केलं, सरेंडर केलं मला, तर मात्र तुला परत जन्म मृत्यू नाही. ज्या सृष्टीची परमेश्वराने रचना केली त्या परमेश्वराजवळ आनंद आहे, प्रचंड आनंद आहे, आणि हा आनंद त्या परमेश्वराला या जीवाला द्यायसाठी रचलाय. जसा साखर कारखाना आहे ना, साखरेसाठी निर्माण केला, पण दारू निघायला लागली, हे दुर्दैव आहे. हा कारखाना परमेश्वराने जीवांच्या उद्धारासाठी उभा केलाय. प्रोडक्शन आत्मकल्याणाचा आहे, उद्धरेणात्मा ह्यातला विप्रात्मा, आत्मकल्याणाचा हा कारखाना आहे. आणि या परमेश्वराच्या कारखान्यामध्ये ज्या जीवांचं भलं करण्यासाठी आनंद, आपल्या जवळचा अप्रतिम आनंद आहे परमेश्वराजवळ, आणि हा आनंद त्या परमेश्वराला या जीवाला द्यावा असा वाटतो. म्हणून परमेश्वर या जीवाला आपला आनंद देण्यासाठी हे सगळा खटाटोप त्या परमेश्वरानं चालू केला. म्हणून परमेश्वर श्रीकृष्ण महाराज त्या अर्जुनाला म्हणतात, मनमना मद भक्तो मध्या झिमाम नमस्करो, माझ्याच ठिकाणी माझीच भक्ती कर. माम प्रत्येतु कंतेय पुनर्जन्म न विद्यते,
तुला परत जन्म नाही, मरण नाही. कारण 84 लाख जन्म आहेत तंदून, 84 लाख नरक आहेत. जारज, अंडज, स्वेदज, उद्भिद 4 खाणी आहेत. जारज, अंडज, स्वेदज, उद्भिद या 4 खाणीमध्ये तुमचे वृक्ष आहेत, वेली आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, अशा जलचर आहेत. पाण्यामध्ये अनंत जीव आहेत, हवेमध्ये अनंत जीव आहेत. अशा अनंत जन्माला तुम्हाला जायचंय आणि यांचा जीवाचा काळ आहे जेसनी सृष्टी 60 लाख वर्ष. एका युगाची मर्यादा आहे. 4 युगाचं आयुष्य 60 लाख वर्ष आणि नरकाचा काळही 60 लाख वर्ष आहे. मनुष्य देह हे सुद्धा एक नरकाचाच भोग आहे. इथं फक्त या 60 लाख वर्षाच्या काळात आणि 84 लाख जीवांमध्ये मनुष्य हे एक ज्ञानाचं देह त्या परमेश्वराने दिलं. इथे तुम्हाला ज्ञान देह दिलं. इथे परमेश्वराने तुम्हाला हे 4 पदार्थ समजून सांगितले. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर या पदार्थांना जाणून घ्या आणि त्या अनन्य भावे त्या परमेश्वराला तुम्ही अनुसरा. हे तुम्हाला परमेश्वराला इथे सांगायचंय. असं अनंत परमेश्वराने त्या अर्जुनाला तत्व सांगितल्यानंतर प्रचंड संपूर्ण पुरुषोत्तम योग सांगितला आणि मग सगळं तत्व सांगितल्यानंतर श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला थोडस रागावून म्हणतात, यथेच्छसी तथा करू. तुला जे करायचं ते कर, जावा, काही हरकत नाही, सोडून देतो तुला. कारण श्रीकृष्ण महाराज म्हणतात की आम्ही कुणाला बंधनात टाकत नाही, तुला जे करायचंय ते कर. बघा ना, महानुभाव संत सुद्धा कुणाला बळजबरी उपदेश देत नाहीत, कुणाला बळजबरी दीक्षा देत नाहीत. तुम्हाला समजून सांगतात. तत्व तुम्हाला समजावून सांगितल्यानंतर तुमच्या मनाची तयारी करावी लागते. तुमच्या मनाची तयारी असेल तर तुमच्यावरती प्रभू श्री चक्रधर महाराजांच्या विचारधारेचा अंकुर तुमच्यामध्ये ते रोवतात, तुम्हाला त्या दिशेने ते वाटचाल करायला लावतात. ही या प्रभू श्री चक्रधर महाराजांच्या, श्रीकृष्ण महाराजांच्या विचारधारेची ही प्रणाली आहे. आचार्यांना सुद्धा ज्या वेळेला स्वामींजवळ आचार्य 7व्या घडीला येतात, निघून जातात, अबाईसा, महादाईसा, उमाईसा पुढे निघते, आचार्य थोडेसे मागे येतात अवकाशाचं निमित्त करून. त्यावेळेला आचार्य स्वामींजवळ येतात, स्वामींना दंडवत करतात, स्वामींना म्हणतात की प्रभू मी थोडे दिवस राहीन. स्वामी म्हणतात नाही, असं काही चालणार नाही. आमच्याजवळ आम्ही येथून बोलाविले तेवेळी यावे, येथून पाठविले तेवेळी जावे. चांग विचारा, निखे विचारा, सांगा तू धुरी पावतू असे. तुम्ही चांगला विचार करा, निका विचार करा. तुमचे सोबती दूर निघून चालले, बघा काय असेल ते पक्का विचार करा. त्यावेळेला आचार्य अनुसरण्यासाठी तयार होतात. जी गोसावी सांगतील तसे मी करीन, मी तसं करीन. पाठवितील तेवेळी जाईन, बोलावितील तेवेळी येईन. प्रभू हे देह तुला अर्पण केलं. त्यांनी स्वामी श्री चक्रधर महाराजांना सुपारी दिली. निळभट्ट भांडारेकरांनी बघा एका क्षणात माझे हितक्ष आहेत, माझे सुहृद आहेत. त्यांना काय भेटलं? एकदा देवाची भेट झाली आणि ते निघाले. तुम्हाला अशा कितीतरी वेळा संतांच्या भेटी झाली, कितीतरी वेळा ज्ञानांचं निरूपण झालं, 4 पदार्थाचं तुम्हाला निरूपण झालं. आद्यंत दैव, मध्य पुरुष, आधी दैवाचा कडे, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर जाणून घेणे, मध्ये पुरुषाचा कडे अनुसरणे, अनुसरल्यानंतर त्या जीवाला प्राप्ती देणे ह्या ईश्वराचा कडे. मग तुम्ही किती लोकांनी या दिशेने वाटचाल केली बरं. म्हणून आज असे अनेक वेळेला या ठिकाणी आपण कार्यक्रम करतो आणि शिवराजदादा आपल्याकडे नेहमी धर्मोभिमान, दाक्षिण्यम, स्नेहम, कार्य, भयाव, उपकारुण, कंपाश्य, आभश्य, इति न हेतवा, न हेतूच्या वेगळे कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता वेगवेगळ्या ठिकाणी कुठलाही स्वार्थ नाही. आज इथे, दुसऱ्या वर्षी दुसरीकडे, तिसऱ्या वर्षी तिसरीकडे निष्काम भावनेने फळस्मृतीची, प्रतिष्ठेची कुठल्याही प्रकारची भावना मनाशी न बाळगता त्यांनी हे कार्यक्रम दरवर्षी आयोजित करतात. परमेश्वर
साधनदाता या त्यांच्या क्रिया स्वीकार करत अन्नदानावरचा एक प्रसंग सांगतो आणि मी थांबतो. भगवान श्रीकृष्ण महाराजांनी एक प्रसंगात बसले असताना अर्जुन आणि श्रीकृष्ण महाराजांना एक प्रश्न विचारला की प्रभू, ही सृष्टी आहे, एवढं मोठं जग आहे, एवढे मोठे हे गावं आहेत, या गावामध्ये प्रभू माणसांची विषमता काय, द्रव्याची विषमता काय, एक श्रीमंत आहे, गरीब आहे, लक्ष द्या, तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे. तिकडच्या बाया फार बोलतात कोपऱ्यातल्या विचारांची. अर्जुनाच्या प्रश्नाचा गांभीर्याने श्रीकृष्ण महाराजांनी उत्तर द्यायचं ठरवलं की बा कुणी गरीब आहे, कुणी श्रीमंत आहे, काय आहे प्रभू. श्रीकृष्ण महाराज म्हणतात चला. आता त्यांना अर्जुनाला वाटलं का इथं बसल्याला की उत्तर द्यावं देवानं. ते म्हणतात नाही, चला पुढे. निघाले. जात 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 वाटेने ते निघाले. एका ठिकाणी एक सेनाचा पोटा, सेनाची एक गौरी होती, 4 दिवसाचं ते सेन होतं. ते सेन वरचा पापुद्रा ओला कडक झालेला होता आणि खाली ओलसर भाग होता. श्रीकृष्ण महाराजांनी आपल्या पायाने तो पापुद्रा उलटा टाकला आणि त्याच्यामध्ये आळ्या किडे असे दिसले. श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला दाखवतात, बघ बाळा. अर्जुन म्हणतो प्रभू हे काय आहे. ते म्हणे ऐक बघ. निघाले पुढे. मग म्हटले आता आपण हा राज्यवेश टाकू आणि संन्यास संतांचा वेश धारण करू. संन्यासाचा वेश त्यांनी घेतला. पुढे निघा. भिक्षेची झोळी हातामध्ये घेतली. श्रीमंत गाव या नांदेड शहरांसारखं या गावामध्ये त्यांनी भिक्षा केली. अख्ख्या गावामध्ये भिक्षा मागितली, कोणीच भिक्षा वाढली नाही. जे मी संतांना बघितलं त्यांनी प्रत्येकाने दरवाजे बंद केले. दरवाजे बंद केले. पुढे निघाले. थकले, भागले, तहान लागली, भूक लागली. रस्त्यामध्ये एक झाड दिसलं, त्या झाडाखाली बसू म्हणे. आता झाडाखाली गेले. एक शेतकरी नांगर हाकत होता. तो शेतकरी आला पळत. 2 साधू दिसत आहेत. त्या शेतकऱ्यांनी साधूंचं जवळ येऊन दर्शन घेतलं. म्हणजे महाराज बसा ना. त्या आपल्या खांद्यावरचं उपरणं त्यांनी खाली ठेवलं, आतरलं त्यांना आणि बसले. मग बसायला टाकलं. ते बसले. त्यांनी पाणी दिलं. त्याच्या 2 भाकरी झाडाच्या फांदीला बांधलेल्या होत्या. तो 2 भाकरी सोडल्या आणि म्हणे महाराज माझी ही थोडीशी चटणी भाकरी आहे, ती आपण घ्या. श्रीकृष्ण महाराज म्हणतात की नको, तुम्ही तुमच्यासाठी आणलेली आहे, तुम्हाला राहू द्या. ते म्हणतात नाही नाही प्रभू, तुम्ही साधू संत आले आणि त्यांच्या ठिकाणी ही क्रिया नाही तर मग माझा काय इथं भाकरी असण्याचा. मी या ठिकाणी आहे, माझं घर आहे, मी काही पण करेल, तुम्ही घ्या. असा आग्रह केल्यामुळं श्रीकृष्ण महाराजांनी म्हणे आम्हाला अर्धी अर्धी भाकर दे. नाही नाही, पूर्ण एक एक भाकर त्यांना दिली, पाणी दिलं आणि तिथून ते निघाले पुढे. श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला हे सगळं दाखवतात आणि पुढे गेल्यानंतर एक शावकार असतो, त्या शावकाराच्या घरी जातात. शावकाराला म्हणतात की आम्हाला भिक्षा पाहिजे. शावकार म्हणतो हात जोडून विनंती करतो, म्हणे महाराज काय पाहिजे ते सांगा. श्रीकृष्ण महाराज म्हणतात की आमचं तसं नाही आहे, आमचा नियम वेगळा आहे, आमचा कायदा वेगळा आहे. आम्ही एक चप्पल तुमच्या डोक्यात मारणार आणि आम्हाला मग आम्ही तुम्हाला भिक्षा 1 पोतं धान्य मागणार. तो शावकार म्हणतो महाराज मारा ना माझ्या डोक्यात 1 चप्पल, मला तुमचा आशीर्वाद मिळेल, तुमचे प्रसाद मला मिळतील, मारा ना. श्रीकृष्ण महाराजांनी आपल्या हातातली पायातली चप्पल हातात घेतली आणि मारावी. तोपर्यंत त्या शावकाराची बायको पळत येते. ती म्हणते महाराज महाराज माझे मालक आहेत, त्यांना मारू नका, माझ्या डोक्यात 2 चप्पल मारा आणि 2 पोते धान्य घेऊन जा. शावकारांनी श्रीकृष्ण महाराजांनी ती चप्पल त्या बाईच्या डोक्यात मारावी. तेवढ्या शावकाराचा मुलगा पळत येतो. म्हणतो महाराज महाराज थांबा ना, हे माझे आई वडील आहेत हो, माझ्या डोक्यात 3 चप्पल मारा, 3 पोते धान्य न्या. त्यांच्या डोक्यात मारावी. तेवढ्यात त्यांची शावकाराची सून त्या मुलाची बायको येते. ती म्हणते महाराज माझ्या डोक्यात 4 वेळा मारा, 4 पोते धान्य घेऊन जा, तुमचा प्रसाद मला मिळू द्या ना, मी लहान आहे. तिला मारावी. तोपर्यंत नातू, एक छोटासा नातू असतो, तो पळत येतो. म्हणे महाराज महाराज माझ्या डोक्यात 5
माझी आजी आजोबा आहेत, माझे आई वडील आहेत, मी लहान आहे, काही होत नाही. बघा, श्रीकृष्ण महाराज म्हणतात की मला कुणालाच मारायचं नाही. परमेश्वर कुणाला मारत नाही. परमेश्वर दयाळू आहे, मयाळू आहे, कृपाळू आहे, कनवाळू आहे, आर्तदानी आहे, शरणांगताचा वज्र पंजर आहे. परमेश्वर कुणालाच मारत नाही. इथे थोडस एक वाक्य बोलतो. आज कुणाच्या घरात काही झालं ना, प्रत्येक जण त्या देवाला नाव बोलत होतो, देवानं माझं काही बरं केलं नाही, परमेश्वर काही करत नाही. कर्मण्यवाधिकारची तुमच्या कर्मानुसार सगळ्या घटना घडत असतात. तो मुलगा म्हणतो, श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगतात की बघ, हा जो सावकार आहे ना, याची तळमळ बघ, काही झालं तरी संतांच्या ठिकाणी क्रिया करण्याची मानसिकता आहे, याला कधीच कमी पडणार नाही. ज्या लोकांनी दारं बंद केली ती बघ, त्या सेनाच्या पोटातल्या आळ्या झाल्यात ना, ही 84 लाख दुःखालाही जीव जातात. आणि ज्या शेतकऱ्यानं आपल्या पोटासाठी आणलेली भाकर संतांना, ईश्वराला दान केली, तो शेतकरी उद्या गर्भश्रीमंत होतो. कारण त्या क्रियेचं फळ भूतभजन, ज्ञानाप्रती साधन, आणि पूर्वभजन, प्रेमाप्रती साधन, अशा प्रकारचं ते अन्नदानाचं गोंत त्या शेतकऱ्याला मिळतं. आणि जे वारंवार त्रास झाला, दुःख झालं आणि दान करत राहतात, अशा दात्यांना परमेश्वर सतत ऐश्वर्य संपन्न दातृत्व करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये परमेश्वर निर्माण करतात. अशाच प्रकारचे जे आदरणीय श्री शिवराजबाबांना जी भक्त लोक किंवा सर्व संतांना जी भक्त लोक आपल्या उत्पन्नातला काही भाग निष्काम भावनेने दान देतात, सकाम नाही, निष्काम भावनेने दान देतात, त्यांना निष्काम ईश्वर साधनेचं फळ होतं. आणि जी लोक सकाम भावनेने दान देतात त्यांना सकाम भावनेचे फळ होतात. म्हणून बंधूंनो, निष्काम भावनेतून आपण आपल्या क्रिया वारंवार अशाच करत राहाव्या. आदरणीय श्री शिवराजबाबांना आपल्या या आयोजित कार्यक्रमाला शुभेच्छा. माझ्या लांबलेल्या विचारांना मी या ठिकाणी पूर्णविराम देतो. दंड प्रणाम.